श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अशा एका दिव्य महापुरुषांच्या चरित्राचा प्रवास सुरू करणार आहोत, ज्यांचे नाव घेताच लाखो भक्तांच्या मनात श्रद्धा, धैर्य आणि विश्वास जागृत होतो. आजही अनेक भक्त संकटाच्या क्षणी डोळे मिटून फक्त एकच नाम घेतात, श्री स्वामी समर्थ. परंतु कधी तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला आहे का? हे श्री स्वामी समर्थ कोण होते? ते अचानक अक्कलकोटमध्ये कसे प्रकट झाले? त्यांचा जन्म कुठे झाला? त्यांचे गुरु कोण होते? आणि आजही लाखो लोक त्यांना दत्त अवतार का मानतात? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आज आपण एका अद्भुत प्रवासाला सुरुवात करत आहोत. परंतु हा प्रवास सुरू करण्यापूर्वी आपण काळाच्या प्रवाहात काही शतके मागे जाऊया. त्या काळात भारत अनेक राजवटींमध्ये विभागला गेला होता. समाजात अंधश्रद्धा, गरिबी, रोगराई आणि अनेक प्रकारचे संघर्ष होते. सामान्य माणूस मानसिक शांततेच्या शोधात होता. अशा प्रत्येक काळात भारतभूमीवर संतांनी जन्म घेतला आणि समाजाला योग्य दिशा दिली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचा दीप प्रज्वलित केला. संत नामदेव महाराजांनी अखंड भक्तीचा मार्ग दाखवला. संत एकनाथ महाराजांनी समतेचा संदेश दिला. संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल भक्ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचवली. समर्थ रामदास स्वामींनी धर्म, राष्ट्र आणि कर्तव्य यांची शिकवण दिली. आणि याच तेजस्वी संत परंपरेत एक दिव्य नाव पुढे आले, अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज. आज भारतातील हजारो गावांमध्ये त्यांचे मठ आहेत. दररोज लाखो भक्त त्यांचे नामस्मरण करतात, त्यांच्या आरत्या गातात, त्यांचे चरित्र वाचतात, त्यांच्या कृपेचे अनुभव सांगतात. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी आहे की इतक्या महान संतांच्या जन्माविषयी निश्चित ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. त्यांचा जन्म नेमका कुठे झाला, कोणत्या वर्षी झाला, त्यांचे आई वडील कोण होते, याची ठोस ऐतिहासिक नोंद आज उपलब्ध नाही. यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती एक दिव्य गूढ निर्माण झाले आहे. मात्र इतिहास जिथे थांबतो तिथून भक्त परंपरा सुरू होते. दत्त संप्रदायात अत्यंत श्रद्धेने सांगितले जाते की भगवान दत्तात्रयांनी युगानुयुगे लोककल्याणासाठी विविध अवतार धारण केले. या परंपरेत श्रीपाद, श्री वल्लभ, श्री नरसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ यांचा विशेष उल्लेख आढळतो. अनेक भक्तांच्या श्रद्धेनुसार श्री स्वामी समर्थ हे नरसिंह सरस्वतींच्या परंपरेशी जोडले जातात. ही श्रद्धा दत्त संप्रदायात व्यापक आहे. आता प्रश्न पडतो, भगवान दत्तात्रय कोण आहेत? भारतीय अध्यात्मात दत्तात्रयांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचे संयुक्त स्वरूप मानले जाते. निर्मिती, पालन आणि संहार या तिन्ही दैवी शक्ती एका रूपात प्रकट झाल्या अशी धार्मिक परंपरा सांगते. म्हणूनच दत्तगुरूंना जगद्गुरू म्हणूनही संबोधले जाते. दत्त संप्रदायात गुरुचे स्थान अत्यंत श्रेष्ठ मानले जाते, कारण गुरु हा केवळ ज्ञान देणारा नसतो, तो अंधारातून प्रकाशाकडे नेणारा असतो, निराशेतून आशेकडे नेणारा असतो आणि आत्मज्ञानाचा मार्ग दाखवणारा असतो. याच गुरु परंपरेत श्री स्वामी समर्थांचे स्थान अत्यंत उंच मानले जाते. आता या चरित्रातील सर्वात रहस्यमय अध्यायाकडे आपण वळूया. इतिहास जिथे शांत होतो तिथून भक्त परंपरेतील कथन सुरू होते. दत्त संप्रदायात अत्यंत श्रद्धेने सांगितले जाते की श्री नरसिंह सरस्वती यांनी आपले कार्य पूर्ण केल्यानंतर कर्दळी वनात प्रवेश केला. या परंपरेनुसार त्यांनी तिथे दीर्घकाळ तपश्चर्या केली. पुढे लोककल्याणासाठी ते पुन्हा प्रकट झाले आणि भक्तांनी त्यांना श्री स्वामी समर्थ म्हणून ओळखले. या पारंपरिक कथनाचा प्रवास समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण कर्दळी वन म्हणजे काय, त्याच स्थानाचे आध्यात्मिक महत्त्व काय मानले जाते आणि दत्त संप्रदायात त्याचा उल्लेख कसा केला जातो हे जाणून घेऊया. तर कर्दळी वन
हे नाव उच्चारताच अनेक दत्तभक्तांच्या मनात श्रद्धा, भक्ती आणि गूढतेची भावना जागृत होते. दाट वनराई, शांत वातावरण आणि कठोर तपश्चर्येसाठी योग्य असे हे स्थान दत्त संप्रदायात अत्यंत पवित्र मानले जाते. भक्त परंपरेनुसार श्री नरसिंह सरस्वती यांनी आपल्या अवतार कार्याची सांगता करून कर्दळी वनात प्रवेश केला. तिथे त्यांनी दीर्घकाळ तपश्चर्या केली असे अनेक चरित्र ग्रंथ आणि पारंपरिक कथनांमध्ये वर्णन आढळते. या कथनांवर भक्तांची श्रद्धा आहे. काळ पुढे सरकत गेला, अनेक वर्षे लोटली, जग बदलत गेले, राजवटी बदलल्या, समाजात अनेक परिवर्तन झाले, पण लोकांच्या मनातील ईश्वर भक्ती मात्र कायम राहिली. याच काळात लोककल्याणासाठी पुन्हा एक दिव्य महापुरुष प्रकट झाल्याचे भक्त परंपरेत सांगितले जाते. पुढे जगाने त्यांना अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ म्हणून ओळखले. त्यांनी कधीही स्वतःची ओळख मोठ्या शब्दात सांगितली नाही, स्वतःच्या सामर्थ्याचा कधीही प्रदर्शन केले नाही. उलट ते अत्यंत साधेपणाने लोकांमध्ये वावरत असत. त्यांच्या अंगावर साधे वस्त्र असे, कोणताही राजशाही थाट नव्हता, वैभवाची इच्छा नव्हती. झाडाखाली बसणे, मोकळ्या जागेत विश्रांती घेणे आणि सामान्य लोकांमध्ये राहणे हेच त्यांचे दैनंदिन जीवन होते, असे भक्त परंपरेत वर्णन केले जाते. स्वामी समर्थांचा प्रवास एखाद्या राजासारखा नव्हता. तो एका संन्याशाचा, एका सद्गुरूंचा आणि लोककल्याणासाठी फिरणाऱ्या महात्म्यांचा प्रवास होता. विविध परंपरानुसार त्यांनी भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांना भेट दिली. हिमालय, काशी, गिरनार, रामेश्वर, द्वारका, पुरी अशा अनेक पवित्र स्थळांचा उल्लेख भक्त परंपरेत आढळतो. या प्रवासातील प्रत्येक ठिकाणी त्यांनी लोकांना धर्म, सदाचार, भक्ती आणि गुरुसेवेचे महत्त्व समजावले असे सांगितले जाते. स्वामी समर्थांकडे येणारा प्रत्येक माणूस वेगळा असे. कोणी शेतकरी, कोणी व्यापारी, कोणी सैनिक, कोणी विद्वान, तर कोणी गरीब, तर कोणी दुःखाने खचलेला. पण स्वामींच्या दृष्टीने प्रत्येक जीव समान होता. ते कधी कोणाला प्रेमाने समजावत, तर कधी कठोर शब्दांनी चुकीची जाणीव करून देत. अनेकांना त्यांच्या बोलण्याचा अर्थ त्या क्षणी समजत नसे, पण नंतर त्यामागील गूढ संदेश स्पष्ट होत असे, असे भक्त अनुभव सांगतात. त्यांच्या वागण्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसून येते. सद्गुरू केवळ चमत्कार दाखवण्यासाठी नसतात, ते माणसाचे जीवन बदलण्यासाठी असतात. स्वामी समर्थांनी लोकांना अंधश्रद्धा नव्हे तर श्रद्धा शिकवली, अहंकार नव्हे तर नम्रता शिकवली, लोभ नव्हे तर समाधान शिकवले, द्वेष नव्हे तर प्रेम आणि करुणा शिकवली. यामुळे त्यांच्या सहवासात झालेल्या अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल झाल्याचे भक्त परंपरेत वर्णन आढळते. या सततच्या भ्रमणानंतर त्यांच्या जीवन प्रवासात एक असा टप्पा आला ज्याने महाराष्ट्राच्या इतिहास आणि दत्त संप्रदायाच्या परंपरेत अक्कलकोटचे नाव कायमचे अजरामर केले. त्या काळातील अक्कलकोट कसे होते, तेथील समाज जीवन कसे होते आणि या पवित्र भूमीशी श्री स्वामी समर्थांचा संबंध कसा जोडला गेला हे समजून घेतल्याशिवाय त्यांच्या पुढील कार्याची महती पूर्णपणे लक्षात येत नाही. म्हणून आता आपण त्या काळातील अक्कलकोटच्या इतिहासाकडे आणि तेथील वातावरणाकडे लक्ष देऊया. त्या काळातील अक्कलकोट हे आजच्या प्रमाणे मोठे शहर नव्हते. ते एक लहान संस्थान होते. परिसरात शेती, व्यापार आणि साधे ग्रामीण जीवन होते. लोक आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त असत. धार्मिक वातावरण होते. देवळांमध्ये पूजा अर्चा होत असे आणि संत महात्म्यांचे आगमनही अधूनमधून होत असे. परंतु त्या काळात कोणालाही कल्पना नव्हती की हीच भूमी पुढे संपूर्ण भारतातील दत्तभक्तांसाठी एक महान तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाईल. भक्त परंपरेनुसार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आले तेव्हा त्यांनी कोणताही मोठा गाजावाजा केला नाही. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली नाही. ते अगदी सामान्य संन्याशाप्रमाणे वावरत होते. पहिल्यांदा त्यांना पाहणाऱ्या अनेकांना ते एक विलक्षण योगी वाटले. त्यांच्या डोळ्यातील तेज, चेहऱ्यावरचे विलक्षण शांत भाव आणि त्यांच्या उपस्थितीत जाणवणारे अद्भुत समाधान यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. सुरुवातीला काही जण केवळ कुतूहलाने त्यांच्याकडे जात असत. काही जण त्यांच्या बोलण्यातील गूढ अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत, तर काही जण त्यांना एक सामान्य फिरस्ता संन्यासी समजत. पण दिवसागणिक लोकांच्या अनुभवांमध्ये बदल होऊ लागला
अनेक भक्तांच्या परंपरागत कथनानुसार स्वामी समर्थ एका व्यक्तीला प्रथमच भेटूनही त्याच्या मनातील विचार ओळखत असत. काहींना त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अशा गोष्टी सांगितल्या ज्या इतर कोणालाही माहीत नव्हत्या, असे अनेक भक्त सांगतात. हे अनुभव गावोगावी पसरू लागले. लोक म्हणू लागले, हे साधे संन्यासी नाहीत, यांच्यामध्ये काहीतरी विलक्षण दैवी सामर्थ्य आहे. अशा चर्चा वाढत गेल्या आणि अक्कलकोटमध्ये त्यांच्या दर्शनासाठी लोकांची गर्दी होऊ लागली. परंतु स्वामी समर्थांनी कधीही स्वतःला चमत्कार करणारे महात्मा म्हणून मांडले नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीमागे भक्ताला योग्य मार्गावर आणण्याचा उद्देश असल्याचे दत्तभक्त मानतात. ते अनेकदा थोडक्यात बोलत, कधी एखादे वाक्य, कधी एखादा शब्द, तर कधी संपूर्ण मौन, पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून एखादा आध्यात्मिक संदेश मिळत असे. कोणालाही खोटे बोलू नका, कोणावर अन्याय करू नका, आई वडिलांचा आदर करा, गुरुवर श्रद्धा ठेवा, प्रामाणिकपणे कष्ट करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ईश्वरावर अढळ विश्वास ठेवा. हे संदेश त्यांनी आपल्या आचरणातून लोकांसमोर ठेवले. याच काळात अनेक लोक त्यांच्या चरणी येऊन आपले दुःखे सांगू लागले. कोणाला आर्थिक संकट होते, कोणाच्या घरात आजार होता, तर कोणाला मानसिक अस्वस्थता होती. स्वामी समर्थ प्रत्येकाकडे शांतपणे पाहत आणि त्यांच्या स्वभावानुसार मार्गदर्शन करत. अशी भक्त परंपरेत अनेक उदाहरणे सांगितली जातात. हळूहळू अक्कलकोटमध्ये एक नवीन वातावरण निर्माण झाले. लोकांच्या मनात श्रद्धा वाढू लागली, नामस्मरण वाढू लागले, सेवेची भावना जागृत होऊ लागली आणि अनेकांना असे वाटू लागले की या भूमीवर एका विलक्षण सद्गुरूंचे आगमन झाले आहे, ज्यांचे कार्य केवळ एका गावापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. या श्रद्धेची पायाभरणी झाल्यानंतर स्वामी समर्थांच्या जीवनातील अनेक प्रसंग भक्तांच्या स्मरणात कायमचे कोरले गेले. त्यापैकी काही घटना आजही दत्तभक्त मोठ्या आदराने सांगतात. त्या घटनांमधून केवळ चमत्कार नव्हे, तर श्रद्धा, सेवा, नम्रता आणि सदाचार यांचे गहन तत्वज्ञानही समोर येते. अशा प्रकारे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांचे वास्तव्य अधिकाधिक प्रसिद्ध होत गेले. दिवसेंदिवस दूरदूरच्या गावातून लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. कोणाच्या हातात फुलांचा हार असे, कोणाच्या हातात नारळ, तर कोणाच्या डोळ्यात फक्त एकच अपेक्षा, स्वामींचे दर्शन व्हावे. मात्र स्वामी समर्थांकडे येणाऱ्या प्रत्येकाला एक गोष्ट लवकरच जाणवू लागली. ते कोणत्याही व्यक्तीचा बाह्य देखावा, संपत्ती, पद किंवा प्रतिष्ठा पाहत नसत. त्यांच्या दृष्टीने प्रत्येक जीव समान होता. एखादा श्रीमंत जमीनदार आला तरी त्याच्याशी ते जसे बोलत तसेच एखाद्या गरीब शेतकऱ्याशीही बोलत. एखादा विद्वान पंडित आला तरी त्याला मिळणारा सन्मान आणि एखाद्या निरक्षर भक्ताला मिळणारे प्रेम यात कोणताही फरक नसे. यातून स्वामी समर्थांची एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला. ईश्वराच्या दृष्टीने सर्व जीव समान आहेत. श्रेष्ठत्व हे जन्म, संपत्ती किंवा पदावर ठरत नाही, ते मनातील श्रद्धा, नर्मदा आणि सदाचारावर ठरते. स्वामी समर्थ अनेकदा अत्यंत साध्या भाषेत बोलत असत. त्यांच्या वाक्यांमध्ये मोठमोठे तत्वज्ञान नसे, परंतु त्या शब्दामध्ये जीवन बदलण्याची शक्ती असल्याचे अनेक भक्त अनुभवत. ते लोकांना सांगत की मन शुद्ध ठेवा, सत्याचा मार्ग सोडू नका, मेहनतीने कमवा, कोणाचेही वाईट करू नका आणि संकट आले तरी ईश्वरावरील विश्वास सोडू नका. याच कारणामुळे स्वामी समर्थांच्या सभोवताली केवळ भक्तांची गर्दी वाढली नाही, तर सेवाभावही वाढू लागला. अनेक जण त्यांच्या सेवेसाठी स्वतःहून पुढे येत. कोणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत, कोणी येणाऱ्या भक्तांना आसरा देत, तर कोणी नामस्मरण आणि भजनात सहभागी होत. अक्कलकोटचे वातावरण हळूहळू भक्तिमय बनत गेले. दिवसभर स्वामींच्या दर्शनासाठी रांगा लागत. संध्याकाळी भजन आणि नामस्मरणाचा स्वर घुमत असे. दूरवरून आलेले यात्रेकरू आपले अनुभव एकमेकांना सांगत असत. कोणाला मनशांती मिळाली, कोणाला योग्य मार्ग सापडला, तर कोणाला संकटाचा सामना करण्याचे धैर्य मिळाले. असे अनेक अनुभव भक्त परंपरेत सांगितले जातात. या सर्व कथनांमध्ये एक समान धागा दिसून येतो. स्वामी समर्थांनी लोकांना स्वतःवर अवलंबून राहायला शिकवले नाही. त्यांनी लोकांना ईश्वरावर, गुरुच्या कृपेवर आणि सत्कर्मावर विश्वास ठेवायला शिकवले. याच विश्वासातून पुढे अनेक प्रसिद्ध भक्त घडले आणि श्री स्वामी समर्थांच्या कार्याची कीर्ती
महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून देशभर पसरली. आजही अक्कलकोटला जाणारा प्रत्येक भक्त केवळ एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट देत नाही, तर श्रद्धा, सेवा आणि गुरुचरणांवरील निष्ठेचा अनुभव घेण्यासाठी त्या पवित्र भूमीत जातो. श्री स्वामी समर्थांचे चरित्र हे केवळ भूतकाळातील घटनांचे वर्णन नाही, ते आजच्या काळातही आपल्याला संयम, करुणा, प्रामाणिकपणा, सेवा आणि अढळ श्रद्धा यांचा मार्ग दाखवते. आणि म्हणूनच शेकडो वर्षांनंतरही त्यांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांच्या नावाचा जप आजही असंख्य घरांमध्ये सकाळची सुरुवात बनला आहे आणि संकटाच्या क्षणी लाखो भक्तांच्या ओठांवर एकच नाम उमटते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.